पिरियड्स, पॅड्स, सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रुअल कप या सगळ्या गोष्टी आपण याआधी चर्चेल्या असतील किंवा नाही, तर याचं उत्तर अनेकांचं नाही असेल. तरुणांना या नेमक्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं, पिरियड्सबद्दल त्यांना काय माहिती आहे, पिरियड्सच्या वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात त्यांना काही माहिती आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या तरुणांकडूनच घेणार आहोत. नमस्कार, मी सुधीर काकडे, यंगिस्तान न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. 8 तारीख महिला दिन विशेष म्हणून आपण हा प्रोग्राम करतो आहे. नेमकं तरुणांना पिरियड्स या विषयाबद्दल माहिती कधी मिळते हे मी काही विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहे. माझ्यासोबत विनय आहे. तुला या प्रश्नाबद्दल किंवा या विषयाबद्दल कधी माहिती मिळाली आणि ती कशी मिळाली, कुणाकडून मिळाली? तर तसं तर मी टी व्ही ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये बघायचो की पॅड्स वगैरे काय राहायचं काय नाही, तर मग त्याच्याबद्दल असंच गुगल करून ह्या त्या गोष्टी की पॅड्स का वापरल्या जातात कशा, तर त्याच्यामधून मला कळालं होतं की पिरियड्स म्हणून काही असतं किंवा मेन्स्ट्रुअल सायकल काही असतं. त्यानंतर 8वीमध्ये आमच्या टेक्स्टबुक्समध्ये याच्याबद्दल अजून माहिती होती. मग एकदा असंच आईला विचारल्यावर आईने त्याच्याबद्दल काही सांगितलं आणि असंच त्याच्यासोबत मला माहीत पडलं की हे काय नेमकं. अजून एक विषय मला असा एक वाटतो की ज्या वेळेला विद्यार्थ्यांना किंवा मुलींना खास करून शाळेमध्ये या विषयाची माहिती दिली जाते, त्याबद्दल बऱ्याच वेळा म्हणजे माझाही अनुभव आहे की मुलांना त्यापासून दूर ठेवलं जातं. फक्त मुलींनाच थांबवून तो विषय समजून सांगितला जातो, त्याबद्दल त्यांना बोललं जातं. तर काय वाटतं की हे योग्य आहे का असं? ॲक्च्युली नाही, हे योग्य नाही आहे. मुलांना याचं इन्फॉर्मेशन दिले पाहिजे, याचं ज्ञान दिलं पाहिजे. मी बघितलेलं आहे भरपूरदा शाळेमध्ये की मुलांना पहिले काढून द्यायचे आणि मुलींना बसवून हा म्हणजे जी काही गोष्ट आहे ती सांगाय, म्हणजे आम्हाला माहीत नव्हती कोणती गोष्ट आहे, नंतर फ्रेंड्सकडून कळली. पण मग हे कसं आहे की मुलांनासुद्धा याचं नॉलेज असलं तर हे बेटर असतं, कारण पुढे जाऊन त्यांनाही म्हणजे त्यांची मुलगी असणार आहे, त्यांची वाईफ असणार आहे, तर त्यांना बहीण असणार आहे, तर त्यांना पण हे फेस करावं लागणार आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. किरण, एकदम बेसिकली एकदम सुरुवातीपासून पिरियड्स या विषयाबद्दल जर तुला सांगायचं झालं तर तू काय सांगशील? एक मुलगी म्हणून तू आजपर्यंत काय फील केलं आहे? बेसिकली पिरियड्स म्हटलं की आम्हा मुलींसाठी म्हणजे प्रॉब्लेम किंवा अंगावर शहारा आणणारीच गोष्ट होती. जेव्हा सुरुवातीला आम्ही फेस केली तेव्हा शाळेत 7वी-8वीला असताना माझ्या आईनी याबद्दल तर मला इन्फॉर्मेशन दिली होती की म्हणजे मासिक पाळी नावाचा एक प्रकार असतो जो की प्रत्येक स्त्रीला ज्यातून आपल्याला सफर करावं लागतं. तर मला पिरियड्स लेट सुरू झाले, त्यामुळे मला एवढा काही शाळेमध्ये असलेला वाईट अनुभव नाही आहे. पण ज्या गोष्टीनंतर मी 10वी नंतर ज्या अनुभवल्या माझ्या पाळीशी संदर्भात, तर ते अनेक प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे इन्फेक्शन्स असो किंवा पॅडनी होणारं इरिटेशन असो किंवा क्रॅम्प्स असो, जी पोटदुखी असते, कंबरदुखी असते, त्यामधून सफर करावं लागतं. मग शाळा बंक होते, कॉलेज बंक होतात, अनेक मुलींना खूप त्रास होतात. तर त्यातून जे आपण समाजात आपण डिस्कस करत नाहीत, तर या आपण न डिस्कस केल्यामुळे मुली कितीतरी मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्समधून सफर करतात. आता एखाद्या मुलीला त्रास होतोय आणि तिनं जर बोलूच शकली नाही, आपण तिला मोकळं केलंच नाही, तसं वातावरणच नसेल बोलण्याचं, तर ती गोष्ट टाळल्यामुळे कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार आपल्याला सफर करावं लागतात. तर म्हणजे किरणच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की सुरुवातीला आपण या विषयांवर बोलायची आपण सुरुवात केली पाहिजे. ज्या वेळेला आपण या सगळ्या विषयांवर बोलू त्याच वेळेला सोल्युशन्स निघायला एक मार्ग होईल. त्याच्यावर जितकं जास्तीत जास्त बोललं जाईल, लिहिलं जाईल, तितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल. माझ्यासोबत ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर, तुला काय वाटतं की ज्या पद्धतीने हा विषय मुलांपासून लपवला जातो किंवा मुलीसुद्धा फक्त कानातल्या कानातच या गोष्टी त्यांच्यापुरत्याच मर्यादित ठेवतात, याला नक्कीच कारणंही आहेत, आपला समाजही त्याला एक मोठं कारण आहे. पण तुला काय वाटतं की यावर ओपन होऊन बोलायला पाहिजे का आजच्या तरुणांनी? आणि हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. भारत किती दोनदा देश आहे आपण असं म्हणू. एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादे वडील जेव्हा सेक्सबद्दल वगैरे बोलत नाहीत मुलींशी, पण तेव्हा ज्यांचं लग्न होतं तेव्हा म्हणतात की पाळणा कधी हलणार आहे वगैरे. जेव्हा त्याला संस्कृतीचा वगैरे याचा स्पर्श भेटतो, टच भेटतो, तेव्हा मात्र बोलायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या गोष्टी वैयक्तिक आहेत त्या सार्वजनिक ठिकाणी बोलायच्या नाही. पण मुळात ही गोष्ट खूप गरजेची आहे ध्यानात घेणं की हे 2 डिफरंट जेंडर आहेत, वेगवेगळे लिंग आहेत आणि त्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे. आपण जर बघितलं ना
की भारतामध्ये खूप वैदिक काळाच्या आधी स्त्रीला असं स्थान नव्हतं, पण जसे जसे भारतात आक्रमक आले, वेगवेगळे आक्रमणं झाले, त्यातून काय झालं, स्त्रीचं बाजारीकरण झालं आणि जी पुरुषप्रधान संस्कृती ती जी खूपच वाढ झाली मोठ्या प्रमाणात. आणि त्यातून असं झालं की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त ती एक वस्तू आहे. जर थोड्या वर्षाआधी जर बघितलं तर म्हणजे एका स्त्रीला 7-7, 8-8 मुली व्हायच्या, पुन्हा तिची परमिशन पण घेतल्या जात नव्हती त्याला, म्हणजे की तिची काही इच्छा आहे का नाही, हा मुद्दा पण आपल्या पिरियड्सशी संबंधित आहे. त्यामुळे हळूहळू त्याचं रूपांतर मग संस्कृतीकडे झालं, याच्यात झालं, मग त्याला खूपच लिमिटेड करण्यात आलं की स्त्री एक फक्त तिचं काम तेवढंच आहे, तिनं फक्त स्वयंपाक वगैरे करायचा, तिनं पुढची जी पिढी आहे तिला जन्म द्यायचा आणि कामातून मुक्त व्हायचं. आता गरज आलेली आहे, त्यावर आपण बोललं पाहिजे, घरच्यांनी पण बोललं पाहिजे. जेव्हा मी माझ्या आईला प्रश्न विचारला म्हणजे शाळेतून आल्याच्या नंतर की काय, तर मला नाही स्पष्ट उत्तर भेटलं, मला कोणत्या स्त्रीकडून स्पष्ट उत्तर नाही भेटलं. कधी कावळा शिवला की असं होतं वगैरे वगैरे अशी फाडतूस उत्तरं देऊन कोलून लावण्यात आलं. हा खरंच एक महत्त्वाचा विषय आहे, कावळा शिवला वगैरे. याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की माझ्याही घरात ज्या वेळेला माझी बहीण किंवा आई पिरियड्समधून सफर करत असते त्यावेळेला या गोष्टीला शिवायचं नाही, तर देवपूजा करायची नाही वगैरे वगैरे अशा बरेच प्रकार केले जातात. तर भाग्यश्री, तुला काय वाटतं की हा प्रकार जेव्हा तुमच्यासोबत होतो तेव्हा काय फिलिंग्स असतात? सुरुवातीला माझ्या घरीसुद्धा मी जेव्हा पिरियड्समधनं सफर केलं तेव्हा जेव्हा मला पहिल्यांदा पिरियड्स आले तेव्हा हाच प्रकार होता. पण एक्झॅक्ट 2-3 महिन्यांनंतर मलाच ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा यायला लागला आणि त्याच्यानंतर आजीशी भयानक वाद होऊन मीच माझ्या घरची ही प्रथा बंद केली की शिवायचं नाही, इथं जायचं नाही, तिथे जायचं नाही. पण तुम्हीच इमॅजिन करा ना ही गोष्ट की आजची जी मुलगी आहे ती कॉलेजला जायचं असतं, तिला शाळेत जायचं असतं, मग ती कोणत्या कोणत्या गोष्टी घरातून हातातून मागून घेऊन जाणार आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. मग त्याच्यानंतर आपण बाहेर जातोय, तिथेही अशा बऱ्याच मुली असतील की ज्यांना पिरियड्समधून त्या रोज जात आहे, तर मग तुम्ही त्यांना प्रत्येकांना विचारणार का, नाही बाबा मग तुला पिरियड्स झालेत तर मग मी तुला लागत नाही, असं विचारणार का? त्याच्यामुळे मला नाही वाटत की हा इतका ग्लोबल मुद्दा आज राहिलेला आहे या मोमेंटला. त्यानंतर मला परत मुलांना विचारायचं आहे की तुम्हाला या विषयाची माहिती नेमकी कुठून मिळाली? आज ज्या वेळेला तुम्ही यावर बोलताय, तुम्ही याआधी हा मुद्दा कुणाशी चर्चा केली आहे का? मग ती मैत्रिणींशी असेल, आपल्या कुटुंबियांशी असेल, आपली बहीण असेल, कुणी याआधी या विषयावर चर्चा केली होती का? असं आहे का कुणी इथे? खरं तर मला वाटतं की मासिक पाळी हा जो विषय आहे तो अतिशय सहजतेने घेतला पाहिजे. आताही आपण बघत असाल की तो विषय आल्यानंतर जी गंभीरता या वातावरणात आहे ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा विषय इतक्या सहज चर्चेला जाईल असं मला वाटत नाही. आणि या विषयाबद्दल ऑथेंटिक माहितीची कमतरता आपल्या शिक्षण पद्धतीमध्येही आहे आणि आपल्या समाजरचनेतही आहे. मग जर आपल्याला हे जर बदलायचं असेल तर आपल्या शैक्षणिक धोरणांमधून म्हणा किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल जे आपलं काही धोरण आहे जे काय असेल ते शिक्षणाच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून, महाविद्यालयांच्या माध्यमातून जर टीनेजमध्येच मुलींना जर हे अगदी सहजतेने सांगितलं गेलं तर समाजामधला बाऊ कमी होईल. आणि मग इथून पुढे आपण कुठली त्याची पुढची स्टेप असेल, अवेअरनेस असेल, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत जसं की तुम्ही म्हणालात मेन्स्ट्रुअल कप्स आहेत, हे बऱ्याच आपण इथे बसलोय, आपण सिटीमध्ये आहोत, पण ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे की अजूनही ते नॉलेज पोहोचलं गेलं नाही आहे. मग त्याच्यासाठी एफर्ट्स घेतले जातील. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझी आई शिक्षिका आहे आणि हा विषय टी व्हीवरली जाहिरात बघूनच की मी आईशी म्हणजे चर्चा केली आणि आईने मला याच्याबद्दल पूर्ण सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यामुळे मला या विषयाबद्दल अतिशय काहीच भाऊ वाटत नाही आणि तो वाटायलाही नको आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण आता बरेच म्हणजे वेगवेगळे मतं आपल्याला या तरुणांकडून ऐकायला मिळत आहेत. मला हे जाणून घ्यायला आवडेल की इथे कुणाला ती आकडेवारी माहिती आहे का की भारतातल्या किंवा जगातल्या किती महिला या पॅड्स आज यूज करताय? किरण, त्या आकडेवारीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. खरंच खूप खळबळजनक ती माहिती आहे, काय सांगशील त्याबद्दल? ग्रामीण भागामध्ये बघायला गेलं तर 20% कमी महिला पॅड्स यूज करतात आणि जर अर्बन एरियाज आपण जर बघितलं तर तिथे 50% 50%ही नाही. आणि ओव्हरऑल आपण जर भारताचा जर 1% आकडा बघितला तर 36% म्हणजे 36% महिला सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल अवेअर आहेत.
ही आकडेवारी खरंच भयानक आहे, कारण सॅनिटरी पॅड्स न यूज केल्याने खूप म्हणजे भयानक असे परिणाम होतात. त्यामध्ये कॅन्सर या एकदम दुर्धर अतिशय भयानक अशा आजाराचाही त्यात समावेश आहे. भाग्यश्री, काय सांगशील त्याबद्दल की हायजीन न मेंटेन केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात? मला सॅनिटरी पॅड्सविषयी स्पेशली सांगायला आवडेल, कारण मी स्वतः सॅनिटरी पॅड्सच सध्या यूज करते आहे. स्विच करण्याचं बाकी आहे मला, कप स्विच करायला मला थोडा वेळ आहे. पण आजकालचे जे मार्केटमध्ये पॅड्स अवेलेबल आहेत ते जेल बेस्ड पॅड्स आहेत, आणि मला असं वाटतं आता ज्या मुली पॅड्स यूज करतात त्यांनी कॉटन पॅड्स यूज करावेत, कारण जेल बेस्ड पॅड्स काही वेळाने ग्रीन ब्लडमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होतं. आपलं जे ब्लड त्या पॅडवरती जातं ते कम्प्लिटली ग्रीन होतं, आणि त्यामुळे सर्वायकल कॅन्सर सेल्स ज्या आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्या स्टिम्युलेट व्हायला सुरुवात होते. त्याच्यातला बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, मग वजायनल इन्फेक्शन्स, रॅशेस आणि त्याच्याहून दुर्धर म्हणजे सर्वायकल कॅन्सर. तर ज्याही मुली पॅड्स यूज करतात त्यांना विनंतीच करायची की तुम्ही प्लीज कॉटन पॅड्स यूज करा, जेल बेस्ड पॅड्स यूज नका करू. खूप चांगले चांगले ब्रँड्स आहेत आता पॅडचे. स्मार्ट झालं, एक स्मार्ट म्हणून ब्रँड आहे, त्याच्यानंतर फ्रीडम पॅड्स म्हणून आहेत. हे कम्प्लिटली कॉटन बेस्ड विथ आयर्न स्ट्रिपचे आहे, ज्याच्यामुळे आपल्या वजायनल एरियाला कम्प्लीट ऑक्सिजन मिळतं, आणि त्या ऑक्सिजन मिळाल्यामुळे आपलं वजायना हेल्दी आणि पिरियड्स हेल्दी असू शकतात असं मला वाटतं. भाग्यश्रीने जी माहिती सांगितली ही जर खरंच सगळ्या मुलींपर्यंत जर पोहोचली तर ही एक खूप चांगली गोष्ट होईल. ज्ञानेश्वर काहीतरी बोलतोय. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जसं आत्ता किरणने सांगितलं की ग्रामीण भागात सुद्धा पिरियड्सबद्दल जागृती होते वगैरे, पण याला दोन्ही पद्धतीने आपल्याला टॅकल करणं आहे. जसं की हे जे आत्ता मुली शिकत आहेत किंवा मुलं शिकत आहेत त्यांना ते शिकवलं जातं आहे. आपण म्हणतो ना की आपण आधुनिकतेकडे जातो आहे वगैरे, शिक्षण व्यवस्था आहे ते बदलतं आहे, तर ते तिथं त्यांना व्यवस्थित भेटतं आहे. जे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे पिरियड्सबद्दल ते तिथं भेटतं आहे. पण जो मुख्य आहे ना तो घटक, आपण जो गट म्हणतो ना तो स्त्रियांचा आहे. ते 25च्या पुढच्या आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं आहे ग्रामीण भागात. आपण एवढेही पुढारलेले नाही होत, तर खास गरज त्यांना फोकस करणं गरजेचं आहे. ज्या ग्रामीण भागातल्या असतील की इथं शहरातल्या असतील, ज्या 25च्या पुढच्या, ज्या 40च्या आहेत, तर त्यासाठी जे संस्कृतीच्या नावावर, जे धर्मांधाच्या कर्मकांडाच्या नावावर हे सगळं होतं आहे ना, तर आपल्याला याचा उपयोग इथे करणं आहे. मोठे मोठे संत असतील किंवा हे जे लोक असतील यांनी याबद्दल बोललं पाहिजे, कारण की अजूनही भारतामध्ये असा एक गट आहे की ह्या ज्या सर्व परंपरा वगैरे यांना पवित्र मानतो. तर आपण त्यांचा पूर्वग्रह तर नाही हे करू शकत, तर त्यांना याबद्दल जागृती करणे, जेणेकरून शिक्षणा थ्रू आपण एक नवीन पिढी पण वेगळी तयार करू, आणि जे यामध्ये ह्या गर्तेत अडकलेत जेणेकरून एक वेगळं माध्यमातून त्यांच्यापर्यंतही जाण्याचा प्रयत्न करू. कारण की भारत देश हा सेक्स हा त्याच्यासाठी कधीच टॅबू नव्हता. जर जुना विचार केला तर कामसूत्रसारखा किंवा जे आपले हेमाडपंथी मंदिरं वगैरे तिथं पण एक सेक्स रिप्रेझेंटेशन भारतात झालेलं आहे. त्यामुळे जर भारत म्हणतो ना आपण की सेक्सबद्दल खूप टॅबू आहे वगैरे, तसं काही नव्हतं. भारताचं कल्चर हे खूप वास्ट आणि खूप प्रगल्भ होतं. मला मासिक पाळीवरती जो महिला कामगारांचा जो परिणाम होतो ना त्याच्याविषयी, म्हणजे आता एक NDTVवरती एक शो झाला होता, आपल्या बीडचाच होता. त्या बीडच्या ज्या ऊसतोड कामगार आहे ज्या तिकडे जातात, त्या ऊसतोड कामगार तिकडे गेले का की त्यांचा जो मुकरदमा असतो ना, तर पिरियड्समध्ये त्यामुळे त्यांना सुट्टी भेटत नाही, सुट्टी दिली जात नाही. त्यांना सुट्टी भेटत नाही, तर मग त्यांनी काय हे केलेलं आहे त्याच्यावरती, पिरियड्स येऊ नये म्हणून गौरव पिशव्या काढून घेतात. पण त्याच्यामुळं काय झालं आहे की महिलांना त्याचे खूप साईड इफेक्ट झालेले आहे, म्हणजे कॅन्सरसारखा परिणाम झालेला आहे किंवा त्यांचं शरीर फुगणे वगैरे सारखे परिणाम झालेले. मला हे म्हणायचं आहे की बाबा हे खूप मोठा परिणाम, म्हणजे आपण न बोलल्यामुळं हे एवढे महिलांवर परिणाम होते. आपण जर त्याच्यावरती बोललो असतो तर त्याच्यावरती जो शोषण होते तो शोषण पण कुठेतरी कमी झालं असतं. फक्त एखादा विषय न बोलल्यामुळे, तो लपून ठेवल्यामुळे एवढे भयानक त्याचे परिणाम होऊ शकतात, हे आपल्याला या आकडेवारीमधून आणि या चर्चेतून आपल्याला समजते. मी थोडंसं मागे जाईल परत, मी मुलींना विचारेल खास करून. मी तुमच्याशी बोलण्याआधी थोडीशी माहिती घेतली होती. त्या माहितीमधून मला असं समजलं होतं की आजही आपल्या देशात अनेक ठिकाणं असे आहेत, अनेक आदिवासी वाडेपाडे असतील, त्या ठिकाणी आजही महिलांना पॅड्स ही गोष्ट माहीत नाही.
नाही किंवा ती त्यांना यूज त्यांनी आजवर केलेली नाही आणि अक्षरशः झाडाची पानं असतील, वाळू असतील, राख असतील, या गोष्टी कपडे असतील, गवत असतील, या गोष्टी त्या यूज करतात असं मी ऐकलं आहे. तर ही खरं आहे का? कोण याबद्दल मला माहिती देईल कोण? गावाकडे चालते ॲक्च्युली ज्या म्हणजे आपण फुटपाथवर राहणाऱ्या महिला पाहतो त्या, आणि जे आदिवासी लोक असतात बंजारा समाजाचे वगैरे, जे 15 दिवस इथे असतात, 15 दिवस तिकडे असतात, तर ते लोक वाळू, राख आणि गवत या सगळ्या गोष्टी यूज करतात आणि त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त इन्फेक्शन पण होतं. आणि जसं ज्ञानेश्वर म्हणाला की रीती आणि परंपरा, तर रीती आणि परंपरा असतात ना, ह्या आपल्यालाच बदलायच्या असतात खरं तर. आता माझ्या घरी सुद्धा तसंच आहे. तर मी माझ्या आईला खूप वेळा सांगून पाहिलं, तर मग मी तिला असं विचारलं की आपल्याला बदलायचं. ती म्हणाली की त्याच्यामागे काही सायंटिफिक रिझन्स पण आहेत जे आपल्याला माहिती नाही आहे. जसं की 4 दिवस बाजूला का बसवलं जायचं, का तर तिला आराम मिळावा, कारण तेव्हा ब्लिडिंग होत असते, कंबर पाठ हे दुखण्याचा खूप त्रास होतो. तर या सगळ्यातून तिला आराम मिळावा म्हणून तिला 4 दिवस साईडला बसवलं जायचं. पण आपण काय म्हणतो की कशाला लागायचं नाही वगैरे. त्यानंतर देवपूजा करायची नाही किंवा मंदिरात जायचं नाही. त्याच्यामागे सायंटिफिक रिझन असं आहे की त्यावेळी आपल्या शरीरातले जे चक्र असतात ना ते उलटे फिरत असतात. नेगेटिव्ह एनर्जी आपल्या बॉडीमध्ये असते आणि मंदिरात असेल, पवित्र ठिकाणी घंटानादामुळे पॉझिटिव्ह एनर्जी तिथे असते. तर ती पॉझिटिव्ह आणि प्लस आपली निगेटिव्ह होऊन आपल्यासाठी ते हानिकारक असू शकतं, म्हणून त्यावेळी आपल्याला मंदिरात जाण्यासाठी मनाई केली होती. पण त्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बाहू केला जातोय. आणि एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर म्हणजे एक वडील असतात ज्यांच्याकडे एक मांजर असते. ते रोज तिला बांधून ठेवायचे, कारण ती पूजेच्या वेळी काय करायची, त्यांना परेशान करायची, पूजा करू देत नव्हती. तर मग त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला सांगितलं की तू या मांजरीला बांधून ठेव, तिला दूध प्यायला दे. मग ते पूजेला बसले. तर असं खूप दिवस झालं. तर मग ते काय करायचे, रोज मांजर बांधायचे आणि मग पूजा करायचे. तर मग काही दिवसांनी ती मांजर आणि ते वडील वारले. त्या मुलावरती टर्न आली. तर त्या मुलाने काय केलं, आणखी एक मांजरीचं पिल्लू आणून ते बांधून ठेवलं, त्याला दूध पाजून मग तो पूजेला बसायचा. त्यामागे कारण काय होतं, ती त्रास देत होती म्हणून त्यांनी केलं होतं. पण त्या मुलाला असं वाटलं की त्या मांजरीला दूध दिल्यानंतर पूजा व्यवस्थित होईल आणि माझे वडील बांधायचे, ही आपली परंपरा आहे, म्हणून त्याने ती सुरू ठेवली. म्हणजे तू सांगितलेल्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, पण या परंपरा सुद्धा आपल्यालाच मोडीत काढाव्या लागतील, हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. मला विचारायला आवडेल तुम्हाला की नक्की तुम्हाला या गोष्टींमधून सफर करताना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत असतील, ज्या वेळेला तुम्ही शाळेत असाल, ज्या वेळेला तुम्ही आता कॉलेजमध्ये येत आहे, की आपण एखाद्या गोष्टीबद्दल इतकं ओपनली बोलू शकत नाही. त्याच्यामागचे अनेक त्रास असतात जे आपण लोकांना दाखवू शकत नाही. तो अनुभव काय असतो नेमका, की ज्या वेळेला तुम्हाला खरंच असं वाटतं की आता सहन नाही होते, असा अनुभव एखादा की ज्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट खूप त्रास देऊन गेली? मला सुद्धा म्हणजे माझे जेव्हा पिरियड्स येतात त्यावेळेस मला खूप त्रास होतो, कारण की म्हणजे खूप ॲसिडिटी वाढते, उलट्या होतात, असे इतके त्रास होतं की मला सांगा वाटतं पण सांगता येत नाही कोणाला. मी असं मध्येच घाबरते की म्हणजे सगळी मुलं वगैरे, तर कसं सांगावं. तू याआधी तुझ्या मित्रांशी वगैरे शेअर केल्या या गोष्टी कधी? ह्याआधी मी बरंच म्हणजे एक फ्रेंड आहे त्याच्यासोबत शेअर केला होता, तर त्यांनी मला समजून घेतलं बरंच. म्हणजे असं क्लासमध्ये वगैरे कधीच शेअर नाही केलं मी, कधी क्लासमेटला कधीच शेअर नाही केलं आहे. बट मी आईला, माझ्या ज्या म्हणजे गर्लफ्रेंड्स येतात त्यांना शेअर केलं आहे. बट ठीक, मला खूप म्हणजे वाटतं की प्लीज सगळे अवेअर व्हा याच्यासाठी, आणि प्लीज मुलांना स्पेशली सांगण्याचा हे अर्थ आहे की प्लीज मुलींना हेल्प करा. त्या काळात तिला समजून घ्या, आणि तिला काही त्रास होत असेल तर प्लीज तिचं जर वागणं बोलणं बदललं असेल तर तिला प्लीज विचारा की काय झालं आहे काय नाही. सो दॅट्स. वसुंधरा, तुला असं वाटतंय का की याबद्दल जेव्हा जास्त लिहिलं जाईल, तुम्हाला याबद्दल जास्त माहिती मिळेल, याबद्दल तुम्हाला मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा माहिती मिळू शकते, तर त्यावेळेला याचा फायदा होईल का? किंवा सरकारने किंवा काही NGOजने असे काही प्रयत्न केले पाहिजेत का, किंवा केलेले तू बघितलेत का? खरं तर केलेले नाही बघितले मी, पण करायला पाहिजेत. असे खूप प्रॉब्लेम्स होतात यामुळे, कारण मी हॉस्टेलमध्ये राहिलेली आहे. माझ्या हॉस्टेलमध्ये तर सॅनिटरी नॅपकिन्सच्या ज्या मशीन असतात त्या अवेलेबल नाही आहेत. म्हणजे हॉस्टेलमध्ये तिथे 350 मुली राहतात, आणि जर अचानक कोणाला पिरियड्स आले तर तिथे सॅनिटरी नॅपकिन्स अवेलेबल नाहीत. ही खरंच खूप म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि पाहिजे सगळे, अचानक कुठेही असं सांगून नाही येत की मला पिरियड्स येणार आहेत, अचानक येतात. तर तिथे काहीतरी या व्यवस्थेने अवेलेबल करून, आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की
मुली आहेत आणि त्यांना पिरियड्स येतात तर काहीतरी मशीन्स वगैरे अवेलेबल करून द्यायला पाहिजेत. म्हणजे ही एवढी नैसर्गिक गोष्ट असताना एवढे ते नॅचरल सगळे प्रॉब्लेम असताना आजही असं आपण त्या प्रॉब्लेमची फेस करण्यासाठी काही प्रॉपर सिस्टीम तयार केलेली नाही आहे. ही खरंच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. जे वॉशरूम्समध्ये असतील किंवा काही पब्लिक प्लेसेसमध्ये असतील जे सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन्स आय थिंक लावलेले असतात तर त्यांची कंडिशन काय असते तुम्ही आतापर्यंत जे फील केलं आहे इकडे सर तर त्यांची कंडिशन काय असते? भरपूर प्लेसेसवर ते फक्त नावालाच लावलेले असतात, ते वर्क करत नाही. असे खूप एक्सपिरियन्स आलेले आहेत. ते फक्त की गव्हर्नमेंटने सांगितलं असेल किंवा गव्हर्नमेंटकडनं जर भेटलेलं असेल स्वखर्चाने तरी सहसा नाहीच कोणी हे करत आणि असेल तरी पण पे करूनच असतं ते. आपण आज समजा इथेच असे मुलांना बरेच प्रश्न असतील की त्यांनी ते आजपर्यंत विचारले नसतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रोग्राममध्ये आपण त्या मुलांना ते प्रश्न विचारण्याची संधी देणार आहोत. तर तुमचे एकदम बेसिक जरी क्वेश्चन असतील तरी तुम्ही ते विचारू शकता. तर ॲक्च्युली माझा प्रश्न असा आहे की पिरियड्सला एवढं सिक्रेटली का घेता सगळेजण? कारण आपण विचार करू शकतो की जर पिरियड्सच नसले असते तर आपली कदाचित पृथ्वी तयारसुद्धा झाली नसती. कारण पिरियड्स हे असं माध्यम आहे की त्याच्यापासून प्रजनन होतं. तर मग माझा क्वेश्चन हाच आहे की का म्हणजे तुम्ही याला का एवढं सिक्रेट ठेवता, का याला एवढं जपून ठेवता? याचं उत्तर कदाचित ब्लिडिंग होते. ब्लिडिंग आता मार लागला कुठे आपल्याला ॲक्सिडेंट झाला तर तिथूनही ब्लिडिंगच होते ना, कुठे खरचटलं वगैरे तरी. पण कदाचित ती योनी मार्गातून होत असेल हे आणि ही खूप म्हणजे स्त्रियांचं शरीर म्हणजे खूपच सिक्रेट केलेलं आहे. म्हणजे नाही स्त्री अशीच राहिली पाहिजे, स्त्रियांनी कपडे पूर्ण अंग भरूनच कपडे घातले पाहिजे. मग हे जे स्टिरिओटाईप आपण तयार केलेले आहेत तर ते कदाचित रिझन असतील की योनी मार्गातून आपण ब्लिडिंग करतो. तर त्याच्यामुळे कदाचित ही गोष्ट लाजिरवाणी वाटत असेल समाजाला. तर काय सांगावं? आज या चर्चेमध्ये आपण तरुणांकडून ज्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे ज्याची सरकारने दखल घेतली पाहिजे. सरकारने यासाठी अवेअरनेस प्रोग्राम्स केले पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार एका बाजूला कॉन्डोम्स मोफत देऊ शकतं तर सॅनिटरी नॅपकिनचा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे कारण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आपण तरुणांकडून आज या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात, अनेक समस्या आपल्याला यातून लक्षात आल्यात, अनेक नवे प्रश्नसुद्धा आपल्याला या चर्चेमधून समजलेत. आता मात्र एक लक्षात येतं आहे की शासनाने या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे. यासंबंधीचे अवेअरनेस प्रोग्रामसुद्धा करायला पाहिजेत. तरुणांसोबतच समाजाने सुद्धा या गोष्टी आता नॉर्मलाइज करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला याबद्दल मोकळेपणानं मुली बोलतील, ज्या वेळेला मोकळेपणानं त्या सगळ्या मुलांशी शेअर करतील त्याच वेळेला याचे सोल्युशन्स आपल्याला सापडतील. त्यामुळे आता हीच ती वेळ आहे ज्या वेळेला समाजाने या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळात अशा समस्यांना मुलींना तोंड देताना समाजाची मदत होईल.